नाशिकमधून मंत्रालयातील लाच प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। या प्रकरणातील आरोपी राजेंद्र ढेरिंगे यांच्या नाशिक रोड येथील घराची झडती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबी कडून घेण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार या झडती दरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रे एसीबीच्या हाती लागल्याची माहिती आहे। राजेंद्र ढेरिंगे हे मूळचे अन्न व नागरी पुरवठा विभागातील कर्मचारी असून वर्षभरापूर्वी त्यांची प्रतिनियुक्ती अन्न आणि औषध प्रशासन विभाग येथे करण्यात आली होती। सध्या ते मंत्रालयातील अपील विभागात कार्यरत होते। एसीबीने प्राप्त केलेल्या कागदपत्रांमुळे या प्रकरणाच्या चौकशीला वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान आज या प्रकरणी न्यायालयात सुनावणी पार पडणार असून जप्त कागदपत्रे कोर्टासमोर सादर केली जाऊ शकतात। तसेच राजेंद्र ढेरे यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी एसीबी कडून केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे या लाच प्रकरणात पुढील काही तासात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची चिन्हे आहेत। या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।